थोडी पायवाट सांगून पुढे आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं डाव्या हाताला एक ग्रेव आहे. त्या ग्रेववर अशा मस्त पांढऱ्या संगमरवरी याच्यावर लिहिलं आहे स्ट्रेविल, आणि त्या तुबदार घराच्याही वर असं लिहिलेलं आहे स्ट्रेविल हाऊस. हे कोणीतरी स्ट्रेविल यांचं घर आहे, त्यांचीच कबर आहे काही. ते त्या कबरीवर बसले 2 मिनटं, ते अशा संगमरवरी याच्यावर त्यांनी आपापले बियर संपलेले टीन ठेवले, एक सिगरेट ओढली, विचार करत होते काय करावं. दोघांनी बघितलं, घर बघितलं, शांत कौलारू घर होतं. समोर गेल्यानंतर व्हरांडा होता, व्हरांड्याच्या पलीकडं याचा पण काय म्हणतो त्याला कोरीव काम केलेला सागाचा दरवाजा होता. व्हरांड्यात मस्त की झोपाळा होता, झोपाळा स्वच्छ पुसलेला आहे ते होता, कडीपाटाचा झोपाळा आपण म्हणतो तसा. दोघांच्या लक्षात आलं इथं माणसांचा वावर निश्चित आहे, एवढी स्वच्छता, एवढं सगळं हे, पण दिसत तर कोणीच नाहीये. दोघं तसेच दबकत एक पाऊल टाकत व्हरांड्यापर्यंत गेले. व्हरांड्याला जायला 4 पायऱ्या होत्या. 4 पायऱ्यानंतर तो दरवाजा लागणार होता. त्यांनी पायऱ्याच्या अलीकडं भिंतीपाशीच आपापल्या चपला काढल्या, बूट उतरवून ठेवले आणि हळूच जिना चढून ती कडी वाजवायचा प्रयत्न केला. 2-3 वेळा कडी वाजवली पण काही हे होईना, पलीकडनं काहीच उत्तर दिसेना. म्हणून बोलता बोलता अर्णवने दरवाजा ढकलून बघितला, तर गंमत अशी की दरवाजा उघडला गेला. दोघंही चमकले. दरवाजा उघडला गेला होता, समोर लिहिलेलं होतं वेलकम. दोघं आश्चर्यचकित, आपण इथं येणार हे आपल्यालाही माहीत नव्हतं, आणि दुसऱ्या कोणीतरी तो वेलकम कसं काय लिहिलं. दोघं हळूच घरात घुसले, एक पावलं टाकत गेले आणि त्यांच्या लक्षात आलं की तिथं उजव्या हाताला एक रूम आहे, डाव्या हाताला एक रूम आहे, आणि आपण जिथं उभा आहोत तो हॉल आहे. दोघांनी एकमेकांकडे बघितलं. ती म्हणली एक काम कर, आता इथं आसपास पहिले लाईट कुठं दिसतो का शोध. ते म्हणली, तो म्हणला हे बघ आपले टॉर्च चालतायत ना, पहिले आपण पूर्ण जागा काय आहे कसं आहे ते तर बघू. असं म्हणून ती उजव्या साईडच्या खोलीत गेली, हा डाव्या साईडच्या खोलीत गेला. ज्या वेळेला तो त्या खोलीत गेला, अर्णवला लक्षात आलं की आपण ज्या खोलीत गेलो ती बेडरूम आहे. एक असा मोठा पलंग, 2 व्यक्ती झोपतील असा, त्या शेजारी एक कॉट, 2 चादरी हे ते ठेवलेलं आहे, अटॅच्ड टॉयलेट बाथरूम आहे हे त्याच्या लक्षात आलं. तो बाहेर आला. तो पण समोर अवनीचा टॉर्च येताना दिसला. त्यानं विचारलं, अवनी, ती म्हणली तिथं स्वयंपाकघर आहे, स्वयंपाकघरात जेवण शिजवून ठेवलेलं दिसतं. मी काय ते बघायला गेले नाही आज जास्त, जेवण शिजवून हे ठेवलेलं दिसतं, वरचा लाईट लुकलुकतोय, त्या इथं विजेची सोय आहे, पण हे नाहीये, आपल्याला बटन शोधावी लागणार आहेत. असं म्हणत असताना त्याने असं टॉर्च फिरवला, तर फिरवल्यावर टॉर्च त्याला एकदम दिसलं की तिथं एक सिगरेटचं पाकिट ठेवलेलं होतं, आणि लकीली त्याचाच ब्रँड होता, त्याच्यावर लायटरही ठेवलं होतं. त्या लक्षात आलं आपल्याकडची सिगरेट संपली आहे. म्हणून तो त्या सिगरेटच्या दिशेनं निरखत जवळ घेऊन त्यांनी सिगरेटकडं बघत असतानाच अचानक लाईट लागली. दोघंही डचकून वळले. समोर पाहतात तर काय, एक साधारण 60-65 वयाची वृद्धा, वेल टी शर्ट आणि पॅन्टमध्ये उभी आहे. त्या वृद्धेच्या मागणं दिसल्यावर बघितलं, त्याच्या लक्षात आलं की आता मगाशी आपण ज्या वेळेला जिना चढून आलो त्यावेळेला आजूबाजूचं अंगण रिकाम होतं, आता तिथं एक बाईक दिसतीये.
तो विचारत म्हटलं आपल्याला बाईकचा आवाज कसा काय नाही आला. ती वृद्धा म्हणली हेल्प युअर सेल्फ, इट्स फॉर यू. त्यांनी मग नीट बघितलं त्या ह्याच्याकडं, साधारण 60ची पण फॉरेनर मॅडम दिसत होती. ओके तर आय एम सॉरी मॅम, मी म्हणजे आम्ही घर उघडं होतं, आम्ही निवाऱ्याच्या शोधात होतो आणि घर उघडं होतं आत, आम्ही तेच शोधत होतो की कोण मालक दिसतंय का, कोणाला काही विचारता येईल काय. ते ती हसली, म्हणली नाही त्या काळातच मी तिथं वेलकम लिहूनच गेलेले होते. म्हणजे सांगायचं असं ना, मी इथं राहते, मी मेरी विल्यम्स, खूप वर्षापासून इथंच राहते, मी इथंच असते. तुमच्यासारखे हौशे नवशे गौशे पर्यटक येत असतात, ते येतात त्यावेळेला त्यांच्याकरता काहीतरी खायला म्हणून मी तयार करून ठेवलेलं असतं. मी गावात जाते इतर वेळेला, गावातनं माझं काम संपलं की संध्याकाळी घरी येत असते. आज थोडा उशीर झाला आणि मग जे येतात त्यांना ते खाणं पिणं मिळालं की ते खाऊन पिऊन जातात. बऱ्याच वेळेला माझी त्यांची भेट होतेच, अशातला भाग नाही. पण तुम्ही उशिरा आलेला दिसताय. पायवाटेच्या पलीकडं कॉर्नरला लावलेली जीप तुमची आहे का? तिनं असं गोंधळातनं बाहेर आले अवनी थोडीशी. हां मॅडम आमचीच आहे, मी अर्णव, हा अवनी. ती हसली, गोंधळू नकोस, तू अवनी तो अर्णव आहे. हां मी अवनी तो अर्णव. बरं, मी तुमची जीप बघितली आणि मग गाडीवर घेऊन आले. म्हटलं तुम्ही कोणीतरी असणार इथं, एवढा मला अंदाज आलेला होता. आले तेव्हा बघितलं तर तू टॉर्चच्या प्रकाशात ती सिगरेट निरखत होता, म्हणून मी तुला म्हटलं हेल्प युअर सेल्फ, ती तुझ्याकरताच आहे, ओढ. दोघंही थोडेसे धक्क्यातनं बाहेर आले, दचकलेले होते, घाबरलेले होते. नंतर त्यांनाच मजा वाटत होती की आपण किती घाबरलो. नॅचरल आहे, तिनं दिलेली उत्तरं बरोबर आहेत. ती जर गावात गेली, बरं एवढ्या वरच्या याच्यात, ज्या याच्यात काही मोठं असं काही लपवण्यासारखं किंवा चोरून नेण्यासारखं काही नाही आहे, त्याला कुलूप बिलूप लावायची काय गरज आहे? कुणी आला तर तो थकला भागलेला भुकेलेलाच असणार आहे. तो एवढी पायवाट चढून इथे आलेला आहे, तर त्याच्याकरता पाणी चहा नाश्ता ठेवलेला असेल बाईनं, तर काही चुकीचं नाही आहे. असतात गावात तऱ्हेतऱ्हेची माणसं असतात, पण ही फॉरेनर बाई इथं काय करते? तर तिनं विचारलं तुम्ही दोघांनी बियर पिऊन कॅन तिथं ग्रेववर ठेवले का? ते दोघे डचकले. त्यांच्यानंतर लक्षात आलं, हो येस, आपण रिकामा झालेला कॅन त्या ग्रेववर ठेवला. इट्स आय एम सॉरी मॅम. नाही म्हणले, हे अशा चुका होता कामा नाहीत. परक्यांच्या जागेत तुम्ही ज्या वेळेला घुसता किंवा ट्रेसपासिंग करता, त्यावेळेला किमान त्यांच्या दखली तरी घ्यायला पाहिजेत ना. उद्या समजा मी तुमच्या घरी आले आणि तुमच्या घरी तुमच्या आईवडिलांचा किंवा यांचा काय फोटो ठेवलाय, त्याच्या फोटो समोर सिगरेट ओढून त्याच्यावर धूर सोडला, तुम्हाला आवडेल का? दोघंही खूप ओशाळले गेले की खरंच आपण त्या ग्रेवयार्डवर कशी काय कॅन विसरलो बियाचा. ती हसली. ठीक आहे, जे झालं ते झालं. अजाणताने झालेल्या चुकीला एक वेळ क्षमा असते. आतापासून सावध जा. अगदीच बियर पिऊन कंटाळा आला असेल तर माझ्याकडं वाईन आहे, घ्यायची आहे. हे बघा, आधीच सांगते, मी जेवायला सोड्याचे कालवण करून ठेवलेलं आहे. बरोबर ब्रेड अंडी मिळतील, पोळी नाही माझ्याकडे. हा भाग मासेमारी आणि भात लागवडीवर जगणारा भाग आहे. माझी शेती त्याचीच आहे, त्यामुळं मी तुम्हाला मासेमारी आणि भाताचं जिन्नस खायला घालू शकते.
आता राहिला प्रश्न याचा, तर आमलेट ब्रेड्स असतात माझ्याकडं, अंडी कायम मी ठेवते बरोबर, त्यामुळे तुम्हाला आमलेट ब्रेड मिळू शकेल. आणि नंतर मस्तपैकी सोलकढी. दोघे आश्चर्यचकित झाले की अरे आपण हा मेनू दत्तूच्या याच्यावर बोललो होतो, तोच मेनू आपल्याला नशिबाने इथं भेटतोय, काय लक आहे आपलं. म्हणजे जी विश व्यक्त करतो ती 24 तासाच्यात पूर्ण होती. दोघे हसले. चालेल मॅडम, काही प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही ओळख तर करून द्या तुमची पहिले. ती हसली. मी मेरी विल्यम्स. हां, मी आता एवढं चांगलं मराठी तुमच्याशी बोलतीये कारण मी गेले 60-70 वर्ष याच भागात राहते. तर 60 वर्ष एखाद्या भागात राहिल्यानंतर त्या भाषेची ओळख निश्चित व्हायला पाहिजे ना, मातृभाषेसारखी. त्यात मला वाचनाचा छंद बऱ्यापैकी आहे. सुरुवातीला मी इंग्रजी पुस्तकं मिळवायला सिटीत जायचे आणि घेऊन यायचे. पण नंतर जसं लक्षात आलं की सारखं पळापळ करणं जमत नाही, तसं मराठी शिकून घेतलं. मराठीतही लेखक चांगले आहेत बरं का, तेही वाचत असते मी. एनीहाऊ, मी तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तुम्ही, की तुम्हाला बिअर्स प्यायची आहे का वाईन चालेल. नाही, मी आता वाईन घेणार आहे, माझी वाईन घ्यायची वेळ झाली. मी रोज संध्याकाळी कामावरून आल्यानंतर 1 तासभर वाईन घेत बसते आणि वाईन झाल्यानंतर मग जेवण आणि मग झोपणे, असा माझा प्रोग्राम असतो. तुम्ही वुड यू लाईक टू जॉईन मी, तुमचं जेवण तयार आहे, बेडरूममध्ये जाऊन झोपा, आज हॉलमध्ये मी झोपेन, काही प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यावर ते दोघं म्हणले नाही या वी विल जॉईन यू, शुअर. दोघं जॉईन झाल्यानंतर त्यांनी विचारलं की मॅडम असं स्ट्रेविल हे जागेचं नाव काय, आणि तिथं ती ग्रेवयार्ड तुम्ही इथं घरातच का, घराच्या अंगणातच का केलं. ती हसली. ती माझ्या मम्मी पप्पांची विश्रांतीची जागा आहे, ग्रेवयार्ड म्हणू नका.